जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय। आज आपण मुमुक्षु लक्षण या 5व्या दशकातील 8व्या समासाला सुरुवात करणार आहे। काल एकाच भागामध्ये आपण बद्ध लक्षण हा समास पाहिला। हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे की समर्थ जो बद्ध आहे त्याच्यासाठी बद्ध लक्षणं सांगतच नाही आहेत। आपल्यासारखे जे परमार्थ मार्गावरती येऊ इच्छितात, संत संगती थोडी झालेली आहे, परमार्थ श्रवण थोडं घडत आहे, त्यांच्यासाठी समर्थांनी बद्ध लक्षणं सांगितली आहेत। कारण जो बद्ध आहे तो या दिशेला वळणारच नाही, त्यामुळे त्याला सांगून काही उपयोगच नाही। आणखी सूक्ष्मतेनं पाहण्याची गोष्ट म्हणजे जो परमार्थ मार्गावरती लागलेला आहे तो सदा सर्वदा त्याच भावामध्ये असतो असं नाही। म्हणजेच तो कधी बद्ध होतो तर कधी मुमुक्षु होतो, कधी बद्धपणाची लक्षणेही दिसतात तर कधी मुमुक्षपणाची लक्षणेही दिसतात। म्हणून सावधानतेसाठी खबरदारी बाळगण्यासाठी समर्थांनी आपल्याला बद्ध लक्षणं सांगितली। दिवस रात्र विषयामध्ये लोळत राहणं, कायम बहिर्मुख असणं हे मुख्यत्वे बद्धाचं लक्षण आहे। आता जो समास आपण पाहणार आहे मुमुक्षु लक्षण, हा आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। कारण ही जी अवस्था आहे ही अवस्था आल्याशिवाय परमार्थाला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये सुरुवातच होत नाही। असं पहा, एखादा विद्यार्थी गणित सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याच्यानं ते गणित सुटत नाही आहे। मग तो काय करतो? पुस्तकांमध्ये शोधाशोध करतो। त्यातूनही काही समजलं नाही तर शिक्षकांना विचारतो। त्यातूनही समजलं नाही तर आणखी खोल जाऊन शिक्षकांना विचारतो। तो जितकं विचारत जातो तितकं खोलात जाऊन शिक्षक उत्तर देत राहतात, जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही। आता या सगळ्या प्रकारात एक गोष्ट ध्यानात घेणं आवश्यक आहे की तो विद्यार्थी पहिल्यांदा गणित सोडवायला बसला, हे बसणंच बद्धाकडून घडत नाही। ते ज्याच्याकडून घडतं तो मुमुक्षु आहे। म्हणजे त्याला प्रश्न पडतात, तो पश्चात्तापानं पोळला जातो, त्याला त्याच्यामध्ये असलेल्या दोषांची जाणीव व्हायला लागते। म्हणजे तसं पाहिलं तर अंतरामध्ये तो बद्ध दशेतच आहे, पण त्या दशेची त्याला जाणीव झालेली आहे। आपलं चुकत आहे हे त्याला आता कळायला लागलेलं आहे। म्हणून या समासाच्या सुरुवातीच्या ओव्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। समर्थ काय म्हणतात पहा, संसार मदाचेनी गुणे नाना हीने कुलक्षणे जयाचेनी मुखावलोकने दोषची लागे ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी। ज्याचं खरं म्हणजे तोंडही पाहू नये असा कोण असेल तर तो बद्ध आहे। पण तो तसाच राहत नाही। का राहत नाही? जर त्याला काही कालांतरानं दुःख प्राप्त झालं तर। संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी, असं त्याचं झालं तर त्याची बद्धावस्था बद्ध राहत नाही। त्या अवस्थेचा त्याला त्रास व्हायला लागतो। आपण गटारातल्या किड्याचं उदाहरण पाहिलंय पहा। त्याला जोपर्यंत बाहेरचं निर्मळ जीवन कळणारच नाही तोपर्यंत गटार हेच त्याचं विश्व नाही का? बद्धाचं अगदी असंच आहे। दारुड्यासारखी ती स्थिती असते। दारुडा मनुष्य रोज दारूच्या नशेमध्ये झिंगत राहतो। ती नशा उतरली की तो भानावर येतो। श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, भानावर आल्यानंतर त्याला बायकोचे मुलांचे प्रश्न पडतात। आपण प्रपंच नीट केला पाहिजे असं वाटतं, पण पुन्हा दारूच्या आहारी जाऊन तो परत आणखी दारू पितो आणि त्यातच स्वतःच्या आयुष्याचा शेवट करून घेतो। बद्ध दशा ही अशा प्रकारची आहे। पण जर ती व्यक्ती व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेली तर त्याच्या जीवनामध्ये बदल झालेला त्याच्या लक्षात यायला लागतो। आपण जर दारू पिली नाही, ती उर्मी जर आपण दाबू शकलो तर जीवन किती निर्मळ आहे, किती सुंदर आहे याचा त्याला हळूहळू अनुभव यायला लागतो। पण त्याच्यासाठी त्यानं काही प्रयत्न केले म्हणून, व्यसनाला बाजूला ठेवण्याचा अभ्यास केला म्हणून, हा अभ्यास घडावा यासाठी त्याच्या जीवनात कुणीतरी यावं लागतं।
काही घटना तरी घडाव्या लागतात, काही निमित्त तरी व्हावं लागतं. तसंच बद्धाच्या बाबतीत आहे. त्याची बद्ध दशा बदलेल, पण भाग्यवशात जर संतसंगती मिळाली, काही निरूपण, प्रवचन, श्रवण घडलं, काही कीर्तन श्रवण घडलं, तर अंतरामध्ये बदल व्हायला लागतात. आपण पाहिलं तर लक्षात येईल की समर्थांचा 2 गोष्टींवरती भर आहे. संसार दुःखानं दुखावलं जाणं आणि त्रिविध तापांनी पोळलं जाणं. समर्थांचं एक प्रकारे आग्रहानं असं म्हणणंच आहे की हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत प्रामाणिकपणे परमार्थाकडे वळणं होत नाही. प्रामाणिक हा शब्द आहे बरं का. सगळेजण परमार्थ मार्गावरती येतात, पण आपली सोय आहे म्हणून येतात. आपण पूर्वी परमपूज्य बाबा बेलसरेंचं उदाहरण पाहिलेलं आहे. त्यांनी आनंद साधनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की कसा त्यांना पैशाचा आधार वाटत होता, कसा तो आधार आहे की नाही हे तपासायला ते मोकळ्या खिशानी एका ठिकाणी गेले आणि त्यांना घाम फुटला. आपल्या बाबतीत सुद्धा परमार्थ जो थोडा बहुत सुरू आहे तो प्रपंचाची घडी नीट आहे म्हणून खायला कमी नाही, वस्त्रांना कमी नाही, राहण्याची सोय उत्तम आहे, पैसे येत आहेत आणि काही साठवलेले पण आहेत म्हणून आपल्याला ददात पडत नाही. मग आपल्याला असं वाटतं की जीवनातील एक काळ परमार्थाला दिला म्हणजे आपण परमार्थी झालो. समर्थांची अपेक्षा त्याच्या पुष्कळ पुढची आहे. ते म्हणतायत की आपण इतकं होरपळून निघालं पाहिजे की भगवंताशिवाय अन्य काही सुचलंच नाही पाहिजे. आत्मप्राप्ती, आत्मदर्शन, भगवंताची प्राप्ती या व्यतिरिक्त जीवनात काही अन्य असलंच नाही पाहिजे. अशी अवस्था ज्याची येते तो प्रामाणिकपणे परमार्थ मार्गावरती लागतो. इथे या उपदेशाचा विपर्यास मात्र करता कामा नये. आपण परमार्थ मार्गावरती नाहीच आहोत असं समर्थ सांगत नाही आहेत. त्यातील तीव्रता वाढवायला ते सांगतायत. ती तीव्रता आणखी पाहिजे ही समर्थांची अपेक्षा आहे. जो बद्ध आहे, जो विकारांच्या अधीन गेलेला आहे, पूर्णपणे बहिर्मुख जीवन जगत आहे. आता कालच्या निरूपणात पाहिलेली सगळी लक्षणं आठवून पहा. अशा व्यक्तीमध्ये बदल होणार कसा? त्याला कुठेतरी हे जाणवलं पाहिजे, तेही त्याच्या अंतरामध्ये, की आपली चूक होत आहे, आपण रस्ता चुकलेलो आहे. आणि आता बद्ध दशेचंच कशाला, आपण जरी परमार्थ मार्गावरती असलो तरी आपल्या हातून ज्या मानसिक किंवा शारीरिक चुका होतात त्या चुकांच्या वेळी आपली सावधानता आपण बाजूला ठेवलीच आहे ना. मग ती का धरून ठेवता आली नाही? मग एखाद्या पदार्थाचा मोह असेल किंवा कुठे फिरायला जाण्याचा मोह असेल किंवा आणखी कोणता मोह असेल, का त्या मोहाच्या क्षणी आपला विवेक आपण बाजूला ठेवला? हे जोपर्यंत संताकडून, सद्गुरूंकडून श्रवण होणार नाही तोपर्यंत ठसणार नाही. म्हणून निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी असे शब्द समर्थ वापरतात. संसारामध्ये कुणाला दुःख नाही. प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णांपासून सगळ्यांना संसाराने दुःखेच दिलेली आहेत. पण ते त्या दुःखांमध्ये होते का याचा विचार आपण करत नाही. भगवान श्रीकृष्णांचं सुरुवातीपासून देह ठेवेपर्यंतचं आयुष्य पाहिलं तर सुखाचे, आनंदाचे प्रसंग अभावानेच आले, पण ते मात्र नित्य आनंदात राहिले. आपल्यालाही असं राहता येतं हे मुख्यत्वानं सांगण्यासाठीच भगवंतानं देहामध्ये अवतार घेतलेले आहेत. दुष्टांचं निर्दाळन करणं आणि धर्मस्थापना करणं हा तर उद्देश आहेच, पण ते सगळं करत असताना आपण आपल्या स्वरूपाच्या, आपल्या नामाच्या चिंतनात स्थिर राहू शकतो, हेच प्रभू रामचंद्रांनी दाखवून दिलेलं आहे. हेच भगवान श्रीकृष्णांनीही दाखवून दिलेलं आहे. पण असं स्थिर राहणं केव्हा घडेल? जेव्हा सद्गुरूंकडून उपदेश घेऊन त्या उपदेशाचं परिशीलन केलं जाईल, त्या उपदेशाला अनुसरलं जाईल, त्या साधनेमध्ये जगलं जाईल. पण तोपर्यंत निदान त्या दुःखातून दुखावलं तरी गेलो पाहिजे आपण, किंवा त्रिविध तापातून पोळलो तरी गेलो पाहिजे. आपल्या बुद्धीने जर असाच समज करून घेतला की अहो त्रिविध ताप म्हणजे जीवनाचं स्वरूपच आहे, जगणं असंच असतं, कधी सुख कधी दुःख, त्यामुळे आहे ते चैनीत सुरू राहू दे, तर आपण परमार्थ मार्गावरती लागणार नाही. एक अशी गोष्ट आहे जी आपल्या आत आहे आणि ती म्हणजे निखळ आनंद. निखळ असा शब्द आहे बरं का, म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय असलेला आनंद. आणखी एक गोष्ट म्हणजे चिरंतन असलेलं समाधान, तेही आपल्या आत आहे.
तिसरी एक गोष्ट म्हणजे चिरकाल टिकणारी शांती, ती सुद्धा आपल्या आत आहे. मग असं जर आपल्या आत आहे तर आपल्याला कायमस्वरूपी शांतीचा, समाधानाचा, आनंदाचा अनुभव का येत नाही? याच्याकडे ज्याचे विचार जातात तो खऱ्या अर्थानं त्रिविध तापांनी पोळला, तो खऱ्या अर्थानं संसार दुःखानं दुखावला, की अरे मला सुख झालं हे पण एक प्रकारचं दुःख आहे. दुःख तर दुःख आहेच, पण सुख हे सुद्धा दुःखच आहे. फक्त दुःख थोडं हलकं झालं म्हणून सुखाचा अनुभव आला. या दृष्टीनं ज्याचे विचार होतात तो या सगळ्याच्या पलीकडे असलेल्या चिरंतन शाश्वत अशा समाधानाला शोधायला जातो आणि तो मार्ग त्याला संतांच्या पायी, सद्गुरूंच्या पायी सापडतो. म्हणून निरूपणाचं श्रवणसुद्धा संतांकडून केलं जावं, सद्गुरूंकडून केलं जावं. नुसतं निरूपण श्रवण करा असं समर्थ सांगत नसून त्या निरूपणाच्या मागे सद्गुरू शक्ती आहे हे वेळोवेळी त्यांनी सांगितलेलं आहे. त्या निरूपणातून मग काय घडतं? अंतरामध्ये बदल व्हायला लागतात. आपल्या विचारांची दिशा बदलते. असं पहा, ज्यांनी स्वतः केलेलं आहे आणि मग सांगितलेलं आहे त्याच्या सांगण्यामध्ये जोर असतो. ज्यानं स्वतः केलेलंच नाही, केवळ पोपटपंछी म्हणून बडबडत आहे, त्याच्या सांगण्यामध्ये कदापि जोर येत नाही. सांगण्यात जोर आहे की नाही, शब्दांमध्ये ताकद आहे की नाही, हे श्रोत्याच्या अंतःकरणाला जाणवतं. ते जाणवल्याशिवाय राहत नाही, कारण ती ताकद सद्गुरू तत्वातून आलेली असते. श्री महाराजांनी घर सोडलं, श्री महाराजांनी घर लुटवलं, श्री महाराजांनी स्वतः गुरुसेवा केली, श्री महाराजांनी स्वतः नामामध्ये आयुष्य वेचलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही भगवंताचं नाम घ्या, प्रपंचामध्ये अडकू नका. हे सांगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला कारण त्यांनी तसं वर्तन केलं. सद्गुरूंनी त्यांना तसे अधिकार दिले. म्हणून जो करतच नाही तो सांगायला लागला तर त्या सांगण्याचा प्रभाव कदापि होणार नाही. वक्तृत्वामुळे लोक माना डोलवतील, पण त्यांच्या जीवनामध्ये फरक पडणार नाही. ज्यानं जीवनामध्ये फरक पडतो असं निरूपण श्रवण करायला समर्थ सांगतायत. असं जर श्रवण जीवनात असेल तर मग मनुष्याला पश्चात्ताप व्हायला लागतो. तो आतून पोळून निघतो. दिवसाची भूक आणि रात्रीची झोप त्याची निघून जाते या विचारानं की आता भगवंत भेटला पाहिजे. अंतरामध्ये तो बद्धच आहे बरं का, लक्षात ठेवा. पण आता प्रवास मुमुक्षूच्या दिशेने सुरू झाला. म्हणजे तसं पाहता मुमुक्षूमध्ये बद्धपणाचे दुर्गुण असतात, फक्त त्या दुर्गुणांची तीव्रतेनं जाणीव ज्याला होते तो खरा मुमुक्षू. मग त्याची अवस्था कशी होते? झाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस संसारीचा. याच्या मागची भूमिका समजून घेऊया बरं का. विषयाच्या अधीन होऊन स्त्री लंपट मनुष्य झाला, मग पोरबाळं झाली, संसाराचा प्रपंचाचा पसारा वाढला आणि आता खायला पैसे नाहीत, घरात दारिद्र्य आलेलं आहे. मग कंटाळा आला घराचा आणि घरातून निघून गेला. अशा प्रकारचा विषय त्रास किंवा संसारीचा सोस पुरे झाला ही भूमिका समर्थ इथं सांगत नाही आहेत. मुमुक्षू जो आहे त्याला प्रपंची उदास वाटणं, मनानं विषयाचा त्रास घेणं आणि आता पुरे सोस संसारीचा असं त्याला वाटणं हे त्याच्या अंतर्मुखतेमुळं घडतं. निरूपणातून, सद्गुरूंच्या मुखातून त्यानं जे श्रवण केलेलं आहे त्यानं अंतर्वृत्ती पालटलेल्या असतात, म्हणून त्याला विषयाचा त्रास व्हायला लागतो. त्याच विषयामध्ये तो यापूर्वी रमत असतो. काय आवडीचा पदार्थ आहे, कितीही खाल्ला तरी कमीच, अशा प्रकारे ताव मारत असतो. पुन्हा पुन्हा ते खायला जात असतो, पुन्हा पुन्हा ते प्यायला जात असतो. पैशानं वेगवेगळ्या वस्तू घेणे, मग तो पैसा कमवण्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या भानगडी करणे, कष्ट करणे, प्रामाणिक असतील किंवा अप्रामाणिक असतील, पण हेतू पैसा हाच आहे. आपल्याला काहीतरी विकत घ्यायचं आहे हाच आहे. पैशाच्या जोडीने येणाऱ्या अनेक गोष्टी, मग त्यात मान आला, प्रतिष्ठा आली, आपल्या गुंतवणुका आल्या, संसाराची भविष्याची तरतूद आली आणि वर्तमानाची चैन आली. कुठे पार्लरमध्ये जाणे, स्वतःच्या देहाला नटवत बसणे, थोड्या थोड्या दिवसांनी फिरायला जात राहणे, पुन्हा ते फिरायला जायला पैसे लागतात आणि ते फिरायला गेलो हे दाखवण्यातही मजा लुटणे. मग फिरायला जाण्याची ठिकाणे अनंत आहेत, देशात आणि विदेशात. थोडक्यात काय,
कायम तो फिरत राहिलेला असतो, कायम सुखाच्या समाधानाच्या शोधात भटकत राहिलेला असतो. थोडं सुख मिळालेलं असतं, पण तात्पुरतं असतं आणि परत परत मिळवण्याच्या नादात आयुष्यभर फिरत राहिलेला असतो. पण आता मात्र तो तिथे रमेनासा होतो. आता मात्र त्या विषयाचा त्याला तिटकारा यायला लागतो. तो तिटकारा अशासाठी येतो कारण वृत्ती आत पालटलेल्या असतात. मिसळ खाण्याची इतकी हौस आणि मिसळीची इतकी तलप येते की खाल्ल्याशिवाय राहावतच नाही. पण जर मिसळ खायला पैसे नाहीत म्हणून मिसळीला नावं ठेवायला लागला, असा तिटकारा इथे असत नाही. इथे असलेला विषयाचा तिटकारा वृत्ती पालटल्यामुळे घडलेला असतो. आता त्याचं असं होतं की मिसळ खाण्याचे पैसे खिशात असतात, पण विचार मनात यायला लागतो की खाऊन असं आपल्याला काय मिळणार? केवळ जिभेचे चोचले भागवले जाणार. आपण काहीतरी चुकतोय असं प्रत्येक विषय भोगाच्या बाबतीत जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा ती वाट मुमुक्षु दशेकडे गेली असं समजावं. वरकरणी बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे तर आयुष्य निरस्करण आहे, कुठले विषय भोग घ्यायचेच नाहीत की काय. पण हे ज्या बुद्धीतून आपल्याला वाटतं ती विषयासक्त बुद्धी असते, म्हणून ती विषयाच्या बाजूचे निर्णय आपल्याला कळवत राहते. अरे मग जीवनामध्ये कुठला रसच राहणार नाही, काही मजाच राहणार नाही. खरा आनंद हा विषयामध्ये नसून आपल्या स्वरूपामध्ये आहे. जो भगवंतात विराजमान आहे तिथं खरं समाधान आहे, खरं सुख, खरा आनंद, खरी शांती तिथं आहे. हे निरूपणातून ऐकलं जातं आणि मग वृत्ती पालटते. म्हणजे खरं पाहता आपण सुखाच्या भासाच्या मागे धावतोय आणि खरं सुख कुठल्या वेगळ्याच दिशेला आहे असं त्याला समजायला लागतं. हे जे समजणं आहे ते अर्थातच शाब्दिक असतं. आतील सुखाचा अनुभव आलेला नसतो, पण ते सुखा आत आहे या सद्गुरू वचनावरती विश्वास बसलेला असतो. म्हणून वृत्ती पालटतात. म्हणून ज्या संसारामध्ये तो जगत आहे त्या संसाराचा आता त्रास वाटायला लागतो. आणि हा त्रास सत्वगुण उफाळून आल्यामुळे वाटलेला त्रास असतो. मगाशी पाहिलं तसं रजोगुणातून किंवा तमोगुणातून उत्पन्न झालेला हा त्रास असत नाही. सद्गुरूंनी जे सांगितलं त्याच्यावरती विश्वास बसला म्हणून अंतर्मुख झाला आणि म्हणून मग त्रास व्हायला लागला. म्हणून तो निरूपणे प्रस्तावला असा होतो आणि म्हणायला लागतो की आता पुरे झाला हा संसार, पुरे झाला हा विषयभोग, पुरे झाला हा प्रपंच. हे सगळं वाटण्याच्या खाली बुडाशी प्रेम आहे, आपुलकी आहे आणि तीही स्वरूपाबद्दल हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. यामध्ये प्रपंचाचा तिटकारा तमोगुणातून आलेला नाही. यामध्ये तिटकारा जो आलेला आहे तो रागातून आलेला नाही, लोभातून आलेला नाही. हा तिटकारा केवळ आणि केवळ अंतर्मुखतेमुळे आलेला आहे. मग तेच सद्गुरू त्याला प्रपंचामध्ये त्याच्या विहित कर्मांमध्ये भगवंत पाहायला शिकवतात. पण जे सद्गुरू शिकवत आहेत ते शिकण्यासाठी सुद्धा आतमध्ये प्रामाणिकता असावी लागते. जेवढं पोळलं जातं संसार दुःखामध्ये, त्रिविध तापांमध्ये, तितकी प्रामाणिकता आत दृढ होत जाते आणि मग ती प्रामाणिकता सद्गुरू वचनांवरचा विश्वास दृढ करते. पुन्हा लक्ष देऊन ऐका बरं का, इथं संसार दुःख आणि त्रिविध ताप यातून पोळलं गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक दुःखाच्या, प्रत्येक तापाच्या प्रसंगी अंतर्मुखतेनं प्रवेश केला पाहिजे. आणि हा प्रवेश तेव्हाच घडतो जेव्हा संत सद्गुरू यांच्या निरूपणाचं श्रवण घडत असतं. अन्यथा हा आत प्रवेश घडत नाही. एक दुःख संपलं की पुन्हा सुख आयुष्यात येईल, पुन्हा सुखात रमून जाईल. त्रिविध तापांपैकी एक ताप आला तर परत सुखाची अनुभूती येईल, परत सुखामध्ये बुडून जाईल. असा व्यक्ती मुमुक्षु दशेकडे येणार नाही. पण जो वृत्ती पालटवून घेतो निरूपणातून, सद्गुरूंच्या उपदेशातून, त्याची अवस्था बदलायला लागते. मग त्याचे विचार कसे होतात समर्थ सांगतायत पहा. प्रपंच जाईल सकळ, येथील श्रम तो निर्फळ, आता काही आपुला काळ सार्थक करू. किती स्पष्ट स्वच्छ ओवी आहे पहा. हा विचार कंटाळ्यामधून आलेला विचार नाही, हे आत्तापर्यंतच्या निरूपणातून आपल्याला कळलंच असेल. अशा पद्धतीनं जेव्हा विचार पालटायला लागतात तेव्हा कृती पालटायला लागते. कृती पालटली की अंतरातील क्रिया पालटायला लागते. क्रिया पालटली की आपली दशा पालटायला लागते. दशा पालटली
की अवस्था पालटते. असा हा होणारा प्रवास आहे आणि हा सर्व प्रवास केवळ गुरुकृपेमुळे घडतो. पुढे मुमुक्षु लक्षणामध्ये समर्थ काय सांगतायत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.